Take the मेरे first जगाचे. point. पहिला मुद्दा घ्या. God's word देवाचा शब्द is a map for your destiny. तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेसाठीचा नकाशा आहे. No word, no success. देवाचा शब्द नाही, यश नाही. No meditation, no direction. देवाच्या शब्दांवर मनत नाही, दिशा नाही. Because destiny demands scripture. कारण यो आयुष्याच्या ठरलेल्या दिशांसाठी शास्त्र वचन असा डिमांड आहे. त्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचा डिमांड आहे. गिव्ह मी द वर्ड ऑफ गॉड, आय विल मेक युअर डेस्टिनी. Feed your spirit with the scripture. आत्म्याला शास्त्र वचन खाऊ घाला. Build your decisions on the word. तुमचे निर्णय देवाच्या शब्दांवरती आधारित घ्या. Fight your temptation using the word like Jesus. आणि मोहपाप जे काही येतात ते येशूंनी कसा शब्द वापरला आणि सैतानाला हरवलं तसं शब्द वापरून त्याला हरवा. The word of God has the power to take you where your willpower can never take you. देवाच्या शब्दात एवढी ताकद आहे की देवाचा शब्द तुला अशा जागी नेईल जिथे तुझी विल पॉवर, तुझी इच्छा शक्ती पण तुला नेऊ नाही शकत. If the word of God is full in your heart, जर देवाचा शब्द तुझ्या हृदयामध्ये भरलेला असेल तर fear can never fill your heart. भीती कधी तुझ्या हृदयात येऊ शकत नाही. Take the second point. दुसरा मुद्दा घ्या. Discerning God's specific will through the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे देवाची विशिष्ट इच्छा जाणून घेणे. The word of God gives principles. देवाचा शब्द तत्व देतो. The Holy Spirit gives direction. पवित्र आत्मा दिशा देतो, Specific direction. विशिष्ट दिशा. Go here, go there, do this, do that. की देवाने असं तत्व दिलेलं आहे, आता ते घेऊन इथे जा, तिथे जा, असं कर, तसं कर. The Bible tells what is right, बायबल सांगतो हे बरोबर आहे असं करायचं, what is not right. हे बरोबर नाही असं करायचं नाही. हं? The Holy Spirit tells you what is right for you. पवित्र आत्मा तुझ्यासाठी काय बरोबर आहे ते सांगेल. Third point, prayer. तिसरा मुद्दा प्रार्थना. And prayer is a compass that reveals God's will for आणि you. प्रार्थना हे कंपस आहे जे देवाची इच्छा आपल्याला प्रगट करतं. Prayer is communication with the Heavenly प्रार्थना Father. म्हणजे स्वर्गीय बापाशी संवाद, The संभाषण, place where God reveals जिथं देव आपल्याला प्रगट करतो His heart concerning your life. त्याचं हृदय तुझ्या जीवनासाठी. Amen. आमेन. You have to align yourself with God's plan. तुम्ही देवाच्या योजनेमध्ये स्वतःला अलाइन करून ठेवायचं. Nevertheless, you said, nevertheless, not my will, but let your will be आणि done. म्हणायचं शेवटी तरी माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण कर. It should be हालेलुया. a prayer of hunger, अशी प्रार्थना की a मी prayer तुझ्या of विना thirst, भुकेला, मी तुझ्या विना तानेला मी a मरेन. prayer of pursuit. तुझ्या शिवाय देवबापा माझं जमत नाही, मला होत नाही, मला तू लागतो, तू माझा आहे, मला बोल. If you pursue God, देवा मागे जर असं लागलात ना you will never miss His will for your त्याची life. इच्छा कधी तुझ्याकडनं राहून नाही जाणार.